Hello students, here we will see the next topic of second chapter, reproduction in lower and higher animal is infertility. In last lecture we have seen MTP, amniocentesis and MTP act. Here we will see the next topic is infertility. Infertility is defined as the inability to conceive naturally after 1 year of regular unprotected intercourse. म्हणजे जवळजवळ 1 वर्ष झालेले अनप्रोटेक्टेड रेग्युलर इंटरकोर्स आहे तरी सुद्धा नो प्रेग्नन्सी असेल, बाळ होत नसेल तर अशा कंडिशनला काय म्हटलं जातं? इनफर्टिलिटी. There are number of causes of infertility: physical, congenital diseases, immunological, or even psychological. These are the different causes of infertility. Physical cause of infertility in female is polycystic ovary syndrome. It is also called as PCOS. This is also called as PCOS or hormonal imbalance or endometriosis. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होतात. या फिमेलच्या ओव्हरीमध्ये सिस्ट म्हणजे छोटे छोटे बॉल्स म्हणू आपण, ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं असतं किंवा फॅट्स भरलेलं असतं, असे सिस्ट तयार होतात. जी पेनफुल अशी कंडिशन असते. जेव्हा ओव्हरीमध्ये सिस्ट असतील तर ती नॅचरली कन्सीव्ह करू शकत नाही, म्हणजे तिला प्रेग्नन्सी राहू शकत नाही. दुसरं आहे हार्मोनल इम्बॅलन्स. सगळ्यात महत्त्वाचं असतो प्रोलॅक्टिन हार्मोन. प्रोलॅक्टिनचं प्रमाण कमी असेल किंवा इतरही हार्मोन इम्पॉर्टंट असतात तर हार्मोनल इम्बॅलन्स असेल फिमेलमध्ये तरी पण ती प्रेग्नंट राहू शकत नाही. किंवा एंडोमेट्रोसिस असेल म्हणजे ही जी एंडोमेट्रियमची लायनिंग आहे, हे एंडोमेट्रियल किंवा एंडोथेलियम जे आहे ते ओव्हरीमधून या ओव्हिडक्टमधून बाहेर येतं आणि बॉडीच्या इथे युटेरसच्या बाहेर ग्रोथ होते. एंडोमेट्रियमच्या या वॉलची, ह्या टिश्यूची बाहेर ग्रोथ होते ही युटेरसच्या बाहेर, याला एंडोमेट्रोसिस म्हणतात. तर या एंडोमेट्रोसिस जर डिसऑर्डर असेल फिमेलला तरी सुद्धा ती नॅचरली कन्सीव्ह किंवा प्रेग्नंट होऊ शकत नाही. फिजिकल कॉज इन मेल इज लेस स्पर्म काउंट और स्मॉल साइज ऑफ पेनिस. जर मेलमध्ये स्पर्म काउंट म्हणजे स्पर्मची संख्या कमी असेल तर अशा कंडिशनमध्ये इन्फर्टिलिटी येऊ शकते. प्रायर टू 1978 इनफर्टाईल कपल हॅड 2 ऑप्शन्स: अडॉप्ट द चाइल्ड और बी चाइल्डलेस. म्हणजे 1978च्या अगोदरपर्यंत जे इनफर्टाईल कपल आहेत यांच्याकडे 2च ऑप्शन होते. एक तर दुसऱ्यांच्या मुलांना दत्तक घ्या म्हणजे अडॉप्ट करा, किंवा चाइल्डलेस रहा म्हणजे निपुत्र रहा, अशी 2 ऑप्शन होती. परंतु टुडे इनफर्टाईल कपल हॅव मेनी ऑप्शन्स सच ॲज फर्टिलिटी ड्रग्स, टेस्ट ट्यूब बेबीज, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, IUI, surrogate motherhood, etc. The couple could be assisted to have child or children by a special technique called as ART, means assisted reproductive technology. By this ART method, infertile couple had a child or children. This is the special technique. Then we see the different techniques. First, IVF means in vitro fertilization. म्हणजे बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन करायचा. नॅचरली बॉडीच्या आतमध्ये फॉलिपियन ट्यूबमध्ये, ही फॉलिपियन ट्यूब म्हणजे फर्टिलायझेशनची साईट आहे, परंतु इथे फर्टिलायझेशन नाही तर बॉडीच्या बाहेर लॅबोरेटरीमध्ये फर्टिलायझेशन करायचं आउटसाइड दी बॉडी, नॉट इन व्ह्यू. व्ह्यू मीन्स इन बॉडी, बट हियर फर्टिलायझेशन under the control method in laboratory called as in vitro fertilization, or it is also called as IVF. It is a process of fertilization where egg is combined with sperm outside the body in the test tube
or glass plate to form zygote under the simulated conditions in the laboratory. म्हणजे फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर करायचं, एग्ज आणि स्पर्म कलेक्ट करायचे आणि टेस्ट ट्यूबमध्ये किंवा पेट्री डिशमध्ये ग्लास प्लेटमध्ये ते कंबाईन करायचं, एग्जला स्पर्म बरोबर कंबाईन करायचं म्हणजे फर्टिलायझेशन होऊ द्यायचा अंडर सिम्युलेटेड कंडिशन इन दी लॅबोरेटरी. हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय तयार होईल? आफ्टर फर्टिलायझेशन इट फॉर्म्स झायगोट. झायगोट वन सेल असते, आपण पाहिलेलं आहे. मायटोसिस डिव्हिजन होईल, क्लिवेज, एका सेलच्या 2 सेल होतील, 2 सेल स्टेज, देन 4 सेल, देन 8 सेल, देन 16 सेल आणि ठेवायचं आहे फक्त 8 सेल स्टेजचा, म्हणजेच विथ अप टू 8 सेल ब्लास्टोमियर ही जी स्टेज आहे क्लिवेजची, याच स्टेजला आपण तो ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे झायगोट किंवा अर्ली एम्ब्रिओ 8 सेल स्टेजचा ट्रान्सफर इन टू दी फॉलिपियन ट्यूब. मग तो कशामध्ये ट्रान्सफर करायचा? फॉलिपियन ट्यूब. आणि मग पुढची डेव्हलपमेंट होईल. 8 सेल नंतर 16 सेल्स म्हणजे मोरूला तयार होईल. मग तो मोरूला ढकलून दिलं जाईल युट्रसमध्ये, मग ब्लास्टूला, मग तो इम्प्लांट होईल, मग गॅस्ट्रूला. पुढची फर्दर डेव्हलपमेंट होते नॅचरली. पुढची डेव्हलपमेंट नॅचरली फक्त 8 सेल स्टेजपर्यंत कुठे असतो? तो लॅबोरेटरीमध्ये, टेस्ट ट्यूबमध्ये किंवा पेट्री डिशमध्ये. यालाच आपण म्हणतो टेस्ट ट्यूब बेबीज, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज IVF. Then next technique is the ZIFT. ZIFT. Zygote intrafallopian transfer. It is developed for a couple which have blockages in both fallopian tube. Both fallopian tubes are blocked. No OHA is transferred into the fallopian tube. म्हणजे हे जे टेक्निक आहे झिफ्ट नावाचं, म्हणजे झायगोट इंट्राफॉलिपियन ट्रान्सफर नावाचं जे टेक्निक आहे, हे अशा कपलसाठी आहे की ज्यांच्या दोन्ही ओव्हिडक्ट ब्लॉक झालेला आहे. जास्त करून पुढचा अप्पर पार्ट जो आहे ओव्हिडक्टचा पुढचा जो पार्ट आहे हा ब्लॉक झालेला आहे. इकडे ओहा येऊ शकत नाही, इकडून पण इथे ओहा येऊ शकत नाही. अशा कपलसाठी ही टेक्निक डेव्हलप झाली आहे झिफ्ट. एग इज रिमूव्ड फ्रॉम दी ओव्हरी. इथे काय करायचं आपल्याला? एग तर तयार होत आहे परंतु इकडे येत नाहीये. मग इथे एग्स कलेक्ट करायचे आपण. हा एग म्हणजे ओव्हरीपासून एग कलेक्ट करायचा. ओव्हरीमध्ये एग तयार होतोय परंतु इथे येऊ शकत नाही. मग ओव्हरीमधून एग कलेक्ट करायचा आणि स्पर्म कलेक्ट करायचे मेलकडून, आणि दोन्ही एग आणि स्पर्म टेस्ट ट्यूबमध्ये किंवा ग्लास प्लेटमध्ये बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन होऊ द्यायचं आहे. यालाच म्हणतो इन विट्रो और टेस्ट ट्यूब बेबी मेथड. fertilization outside the body in the test tube. Then up to 8 cell stage it is developed into the laboratory under simulated condition, and then this embryo is transferred into the fallopian tube. This is called as ZIFT or zygote intrafallopian transfer. पुढची डेव्हलपमेंट नॅचरली होते. Then next technique, GIFT, means gamete intrafallopian transfer. Transfer of an ovum collected from donor. इथे जर फिमेलला प्रॉब्लेम असेल, तिच्यामध्ये एग्स पण तयार होत नसतील, समजा फक्त ब्लॉकेजेसच नाही आहेत, तर तिच्या ओव्हरीमध्ये एग्स पण तयार होत नाही, अशा वेळेस आपण डोनरकडून पण एग्स घेऊ शकतो आणि ते इथे आपण फादर मध्ये स्पर्म्स तयार होत आहे परंतु मदरची जी ओव्हिडक्ट आहे ती ब्लॉक्ड आहे आणि प्लस तिची जी ओव्हरी आहे तिच्यामध्ये नाही तयार होते एग्स. आपण डोनरकडून एग घेऊ शकतो आणि तो एग आणि सिमेन म्हणजे स्पर्म इथे आपण इंजेक्ट केले तर इथे नॅचरली इथे फर्टिलायझेशन होईल आणि पुढची डेव्हलपमेंट होऊ शकते. याचा जो सक्सेसचा रेट आहे तो खूप जास्त आहे, 30% सक्सेस रेट आहे या टेक्निकचा. दिस इज द युजफुल टेक्निक गिफ्ट or it is also called as gamete intrafallopian transfer. There are number of control of infertility. First technique is IVF, means in vitro fertilization, means test tube baby. Then second is the ZIFT, means zygote intrafallopian transfer.
and third is the gift, means gamete intrafallopian transfer, and third method of control of infertility is ICSI, means ICSI, intracytoplasmic sperm injection. Intracytoplasmic sperm injection. In this technique, ICSI is an in vitro ICSI is an in vitro fertilization, means IVF. It is one type of IVF, means outside the body fertilization in laboratory simulated condition. In test tube, sperm and eggs are combined and fertilization takes place outside the body in the laboratory. This is called as in vitro fertilization. ICSI is an in vitro fertilization, means IVF procedure in which the single sperm cell is injected directly into the cytoplasm of an ovum in the laboratory. म्हणजे जशी आपण टेस्ट ट्यूब बेबीची मेथड बघितली, पेट्री डिश मध्ये किंवा टेस्ट ट्यूब मध्ये बॉडीच्या बाहेर लॅब मध्ये एक कंट्रोल कंडिशन मध्ये फर्टिलायझेशन केलं जातं झायगोट तयार होईपर्यंत. सेम तीच मेथड, परंतु इथे एका एग मध्ये एक स्पर्म सेल इंजेक्ट केली जाते. याला आपण स्पेशल टेक्निक आहे, त्याच्यातही टेस्ट ट्यूब बेबी मधलंही सगळ्यात ॲडव्हान्स असं स्पेशल टेक्निक ज्याला काय म्हटलं जातं ICSI. सिंगल सेल स्पर्म, म्हणजे ज्या मेलचं स्पर्म काउंट अगदीच कमी आहे, त्या मेलचा एक सिंगल स्पर्म आपण ओहम मध्ये इंजेक्ट करू शकतो, परंतु याचे सक्सेसचे रेट जे आहेत ते खूप कमी आहेत. देन नेक्स्ट मेथड ऑफ कंट्रोल इज आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, AI. In this, the male partner is unable to inseminate. याच्यामध्ये मेल पार्टनर जो असतो तो इन्सेमिनेशन करू शकत नाही, म्हणून इथे मेल कडून स्पर्म्स कलेक्ट केले जातात आणि आर्टिफिशियली इन्सेमिनेट केलं जातं. नॅचरली इन्सेमिनेशन करू शकत नाही, तेव्हा त्याच्याकडून स्पर्म कलेक्ट करून ते आर्टिफिशियली इन्सेमिनेट केले जातात फिमेलच्या सर्विक्समध्ये. जे ओपनिंग आहे युटेरस सर्विक्स, या सर्विक्समध्ये इंजेक्ट केले जातात हे स्पर्म. जो मेल पार्टनर नॅचरली इन्सेमिनेट नाही करू शकत, त्याचे स्पर्म्स कलेक्ट करून किंवा डोनरचे स्पर्म्स घेऊन इथे हे स्पर्म इंजेक्ट केले जातात फिमेलच्या सर्विक्समध्ये. दिस इज कॉल्ड एज artificial insemination. The male which is unable to inseminate due to very less sperm count, कारण काय आहे त्याच्यामध्ये स्पर्म काउंट कमी आहे म्हणून तो इन्सेमिनेट करू शकत नाही. अशा मेलचं किंवा आपण दुसऱ्या मेलचं स्पर्म घेतले आणि ते इथे इंजेक्ट केले सर्विक्समध्ये आर्टिफिशियली, त्याला काय म्हटलं जातं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. स्पर्म इज कलेक्टेड फ्रॉम मेल and artificially inseminated into the cervix of the female. It is called as artificial insemination, or it is called as AI. Sperm is injected into the cervix, then sperms travel the uterus and then fallopian tube. Here fertilization takes place in the fallopian tube, then further development or pregnancy is occurred. But here fertilization is VO, not vitro. बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन होतं IVF, ZIFT means ZIFT आणि ICSI मध्ये बॉडीच्या बाहेर इन विट्रो फर्टिलायझेशन. परंतु गिफ्ट म्हणजे गॅमेट इंट्राफॉलिपियन ट्रान्सफर, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन, या तिघांमध्ये बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होतं. तर हा 6 टेक्निक मधला हा डिफरन्स आहे. 3 मध्ये विट्रो आणि तिघांमध्ये इन विओ, मीन्स फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इनसाइड दी बॉडी. Then pregnancy and then further development is taking place. The next technique is the IUI, means intrauterine insemination. These 2 techniques are similar, only the difference, the sperm is injected in this technique
into the cervix, but in this technique sperms are injected into the cavity of uterus, not in the cervix, it is injected into the cavity of uterus, intrauterine. So it is called as intrauterine insemination. These both techniques are similar. These techniques are developed for the male which do not inseminate the female because of very less sperm count. The sperms are collected, then inject into the cervix in this artificial insemination. But in IUI, the sperms are injected into the cavity of uterus, intrauterine cavity, into the uterus. So it is called as intrauterine insemination. Fertilization is also VO, means inside the body. Then further development takes place. Then we will see some terms like sperm bank or semen bank. Is a place which collects, stores and provides human sperm or semen. अशी प्लेस की जिथे स्पर्म कलेक्ट केले जातात, स्टोअर केले जातात आणि प्रोव्हाइड केले जातात, त्याला आपण स्पर्म बँक किंवा सीमेन बँक असं म्हणतो. सीमेन or sperm is provided by healthy male called as sperm donor. The sperms are stored in the sperm bank by cryopreservation method, means preserved at very low temperature. अशी जागा की ज्या ठिकाणी स्पर्म्स कलेक्ट केले जातात, स्टोअर केले जातात आणि प्रोव्हाइड केले जातात ह्यूमन स्पर्म किंवा सिमेन, त्याला आपण स्पर्म बँक म्हणतो किंवा सिमेन बँक म्हणतो. इथे जो स्पर्म प्रोव्हाइड करतो तो मेल कसा असायला पाहिजे, हेल्दी, आणि आपण त्याला काय म्हणतो, स्पर्म डोनर. आणि स्पर्म बँक मध्ये जे स्पर्म्स असतात ते क्रायो प्रिझर्वेशन मेथडने स्टोअर केले जातात, जे व्हेरी लो टेम्परेचरला ते स्टोअर केले जातात. देन वी विल सी द नेक्स्ट टर्म इज द सरोगेट मदर. सम वुमन हॅव प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. म्हणजे अशा फिमेल की ज्यांच्यामध्ये इम्प्लांटेशन होऊ शकत नाही. एग्स तयार होतात, फर्टिलाइज होतात, झायगोट तयार होतो, एम्ब्रियो तयार होतो, परंतु तो इथे युटेरसला अटॅच होऊ शकत नाही, इम्प्लांट होऊ शकत नाही. युटेरस सुटेबल नाही आहे इम्प्लांटेशनसाठी, तिथे अटॅचच होत नाही आहे एम्ब्रियो. अशा वुमन्ससाठी ही टेक्निक आहे. सच वुमन टेक ॲडव्हान्टेज ऑफ दिस मॉडर्न रेमिडियल technique called surrogacy. In this method, embryo is implanted in surrogate mother which is not a biological mother. ही सुद्धा प्रोसिजर इन विट्रो आहे. बॉडीच्या बाहेर एग्स आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन केलं जातं. इट ब्लास्टोमियरची जी कंडिशन असते अशा क्लिवेजच्या कंडिशनला हा 8 सेल स्टेजचा एम्ब्रियो दुसऱ्या मदरच्या युटरसमध्ये, सरोगेट मदरच्या युटरसमध्ये ट्रान्सफर केला जातो, जिच्यामध्ये सुटेबल कंडिशन आहे इम्प्लांटेशनसाठी. कोणामध्ये हा इम्प्लांट केला जातो एम्ब्रियो, जी बायोलॉजिकल मदर नाही आहे, फक्त तिचं युटरस आपण थोडक्यात भाड्याने घेतलेलं आहे. 9 महिने बाळाची बर्थ होईपर्यंत आपण तिच्या युटरसमध्ये बाळ फक्त ठेवलेलं आहे आणि मग बर्थ झाल्यानंतर परत आपल्याला बाळ मिळणार आहे. तर अशा त्या मदरला सरोगेट मदर, आणि मॉडर्न रेडिमेड टेक्निक इज कॉल्ड ॲज सरोगसी. म्हणजे जर वुमनला काही प्रॉब्लेम असेल, इम्प्लांटेशन होत नसेल, तर तिचे एग्स आणि मेलचे जे स्पर्म्स आहेत हे बाहेर लॅबोरेटरीमध्ये फर्टिलायझेशन केलं जातं, आउटसाइड द बॉडी इन विट्रो फर्टिलायझेशन, टेस्ट ट्यूब बेबी, आणि मग तो 8 सेलचा एम्ब्रियो दुसऱ्या वुमनमध्ये जिच्यामध्ये चांगली कंडिशन आहे युटेरसची, तिच्यामध्ये तो इम्प्लांट केला जातो आणि पुढची प्रेग्नन्सी कंटिन्यू केली जाते. बर्थ नंतर परत ते बाळ कोणाला मिळतं, बायोलॉजिकल मदरला. दिस इज कॉल्ड ॲज सरोगसी अँड दिस मदर इज कॉल्ड ॲज सरोगेट मदर. Then adoption. Adoption is a legal process by which a couple or a single parent get rights and privileges, responsibilities are associated with biological child for the upbringing of the adopted child. Adoption ही एक लीगल म्हणजे कायदेशीर प्रोसिजर आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्यांचं बाळ लीगली अडॉप्ट करू शकतो, जे आपल्या स्वतःच्या बाळाला
संगोपनासाठीचे जे अधिकार आहेत आपल्या स्वतःच्या बाळावरचे जे अधिकार आहेत, लीगल राईट्स आहेत, जे आपले लीगल राईट्स आहेत, प्रिव्हिलेजेस आहेत, अधिकार आहेत किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आपल्या, त्याच्या शिक्षणाविषयी, त्याच्या हेल्थविषयी, त्याच्या पूर्ण सगळ्या जेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या आपल्याला मिळतात. जशा आपल्या स्वतःच्या बाळाविषयीच्या मिळतात तशा त्या बाळाच्या संगोपनासाठी सुद्धा सगळे राईट्स, सगळे अधिकार, सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज या कपलला किंवा सिंगल ही एक लीगल प्रोसिजर आहे अडॉप्टेशन. परंतु अडॉप्टेशनचा रेट आता कमी झालेला आहे, कारण इनफर्टिलिटी कंट्रोलच्या खूप मेथड डेव्हलप होत आहेत आणि त्या अंमलात आणल्या जात आहे, म्हणून अडॉप्टेशनचा रेट आता थोडा कमी झालेला आहे. परंतु बेस्ट वे आहे अडॉप्टेशनची. टोबॅको, मॅरिजुना, ड्रग्स, स्मोकिंग causes infertility in both male and female. Tobacco, marijuana, other drugs, smoking may cause infertility in both the male and female. Tobacco have nicotine and nicotine blocks the sperm production. Alcoholism also alter the production of sperm, and drug addiction also alter the sperm count in male. Means in male, smoking, alcoholism and drug addiction, these three addictions causes less sperm count, means infertility in male.